एन्जॉय करायला विसरू नका, कारण डीपीएल सीझन 3 चा हा महासंग्राम सुरू आहे आणि त्यामध्ये आमच्या जीटीसी वाहिनीलाही तुम्ही सबस्क्राइब करायला विसरू नका. जर आमचा कंटेंट आवडत असेल, आमचे मनाने केलेले प्रयत्न आवडत असेल, तर मात्र नक्कीच तुम्ही आमच्या वाहिनीलाही नक्की सबस्क्राइब करा, लाईक करा आणि जाऊयात मैदानाच्या दिशेने, जिथे आमच्या सगळ्यांच्या आवडतीचा आवाज म्हणजेच मयूरजी भोईर सर आपल्यासोबत जोडल्या जातील पुढच्या मॅच साठी. थँक्यू. लाईक करा, शेअर करा. कॉन्टेंट तर जबरदस्त मिळालाय आणि हे खेळाडू ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळतात, तर ओमकार चव्हाणसाठी आता मात्र पारितोषिक आलंय. अर्थातच मंजूर शेख सरांकडून. ओमकारला आपण वारंवार पाहतो स्कूप पद्धतीचे स्ट्रोक खेळताना. जर स्कूप पद्धतीचा पहिला बॉलवरती चौकार आला ओमकार पाटणेच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती, तर तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल मंजूर शेख याच्याकडून. मंजूर शेखने मात्र तर आपले इरादे स्पष्ट केले, अर्थातच सपोर्टही स्पष्ट केलाय. स्कूप पद्धतीचा स्ट्रोक मारावा लागेल ओमकारला. वाव वाव स्पर्धा सध्या तरी सुरू आहे. ओमकार बॉलिंग मार्क वरती आहे. आता मात्र पारितोषिक असं लागलंय की ओमकारच्या अगेन्स्ट कोणत्याही फलंदाजाने 3 चौकार, अर्थात या ओव्हर मध्ये 3 चौकार मारले तर हेमंतजी भोईर साहेबांकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. बॅटल रायव्हलरी, दोन मित्र एकमेकांच्या समोर. स्ट्रायकिंग एंड वरती महेश शिंदे, बॉलिंग मार्क वरती ओमकार पाटणे. शिंदे आणि पाटणेच्या या लढाईमध्ये कुणाचा विजय, कुणाचं हे बॅटल नावावरती राहील. राऊंड विकेटने ओमकार तयार होतोय. स्ट्रायकिंग एंड वरती महेश शिंदे, डावाचा पहिला बॉल. पहिलाच बॉल वेगाने फेकण्याचा प्रयत्न, वेग इतका की यष्टीरक्षकालाही झेप घ्यावी लागली, त्याला देखील बॉल पकडण्यासाठी थोडस आव्हान निर्माण झालं. आणि या ओव्हर मध्ये जर हॅट्रिक संपादन केली तर मात्र सिद्धेश गावडे सरांकडून देखील 500 रुपयांचं पारितोषिक असेल ओमकारसाठी. पण ओमकारच्या अगेन्स्ट प्राइज ऑन. मंजूर शेखचं लक्ष मैदानाकडे, सर्वांचं लक्ष मैदानाकडे. स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार चव्हाण. स्कूपचा चौकार आला तर 500 नाही 1000 मिळतील. 1000 रुपये मायने नाहीयेत. ओमकार चव्हाण फॉर्म मध्ये आला. मागच्याच आठवड्यात मी म्हणत होतो की शेर के जबान को खून लग चुका है. मागच्या स्पर्धेमध्ये धावा बनल्या होत्या. पहिलाच बॉल हलक्या हाताने सन्मान. ओमकार पाटणे देखील जबरदस्त गोलंदाज आहे, त्याला देखील माहिती आहे समोर बॅटल, समोर आव्हान जितकं मोठं असेल तसा रोल ओमकार पाटणेचा नेहमी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र स्वच्छट करण्याचा प्रयत्न. ओमकार बॉलिंग मार्क वरती तर स्कूप ऑन आहे. या दोन ओमकारामध्ये बॅटल कोण जिंकेल? आईगाव दिवेश ऑल स्टार चा फलंदाज ओमकार की आपण पाहतोय गट्ट्या 11 टीमचा ओमकार. विजय मात्र एका ओमकारचा नक्की आहे. तो मात्र स्वचेट अलटी पलटी, पण खेळाडू तैनात आहे. एक धावेतून मात्र मिळेल. जसा फटका होता तसा मात्र हा स्ट्रोक नव्हता, पण दिशा मात्र तीच होती. एकाच धावेतून मात्र मिळते. प्राइज आलाय अमित कडाय यांच्याकडून. या मॅच मध्ये महेश शिंदे किंवा ओमकारने 50+ धावा बनवल्या तर 15 पेक्षा अधिक धावा जो कोणता फलंदाज बनवेल आणि जो हायेस्ट असेल त्याला मात्र 500चं कॅश प्राइज दिलं जाईल. अर्थातच बॅटल आता मात्र दोन संघांमध्ये नाही तर दोन आयकॉन्स मध्ये. अर्थातच आयकॉन्सची लढाई आहे. आयकॉनचा मिनिमम रनचा बॅलन्स असला पाहिजे 15 आणि मॅक्झिमम किती? मॅक्झिमम मध्ये तुम्हाला एकमेकांना हरवायचंय. आता मात्र आपला सिग्नेचर स्ट्रोक कडे गेलाच होता. ओमकार देखील. अमित कडा यांनी पारितोषिक लावलंय. अमित कडा जेव्हा येतो तेव्हा मात्र असे आगेवेगळेच पारितोषिक लावले जातात. प्लेयरच्या स्टँडर्ड नुसार पारितोषिक. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. व्हाईट बॉलचा सिग्नल, एक्स्ट्रा रन. अर्थातच 15 धावांच्या अगोदर जर फलंदाज बाद झाला तर आय थिंक तो डिस्क्वालिफायच होईल.
मग जो फलंदाज 15 बनवेल त्यालाच मिळेल. अर्थातच 15 धावा तर बनवाव्या लागतील, त्यानंतर तुम्हाला तिथून मॅक्सिमाइज करावं लागेल. पण संघ अडचणीत आहे, डावातून बाहेर काढायचा आहे. दोन्ही फलंदाजांना माहितीये कसं खेळायचंय. गोलंदाज देखील तयार होतोय. ओ आताचा बॉल धीम्या गतीने टाकण्याचा प्रयत्न, व्हेरिएशन्स व्हरायटी, पण कधी कधी म्हणतात ना की आपलीच मेडिसिन आपल्याला कडू लागते. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 8. ओ आता मात्र आडव्या बॅटने घेण्याचा प्रयत्न आहे. क्रॉस द बॅट अपील केली जाते. उत्साह प्रचंड कीपर मध्ये, पण साथ मिळाली नाही फिल्डर्स कडून. पण प्रशांतला असं वाटत होतं की चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओ इथे मात्र हाताचा बॉल. ओमकारही क्वेश्चन निर्माण करतोय, पाहतोय एक्झॅक्टली काय घडलं. बॉल टप्पा पडला, महेश बीट झाला, धीम्या गतीचा बॉल होता. संपर्क यष्टांपासून कसा झाला नाही. आलाय डॉट बॉल. पहिल्या ओव्हरचा ड्रामा कंप्लीट आणि पहिल्या ओव्हर मध्ये आपण पाहतो धावा धावफलकावरती 8. चला वारंवार एकत्र येऊ नका मित्रांनो, आता मात्र थोडस फास्ट खेळा. 16 मिनिटं जरूर तुमच्याकडे आहेत, पण थोडेसे एक्स्ट्रा एफर्ट तुम्ही देखील लावा. आता मात्र मी विनंती करतोय. पुढच्या ओव्हरला समजा कुठल्या पण बॅट्समॅन 3 बॉल 3 चौकार मारले ना, तर शिवम शर्माकडून जो बॅट्समॅन मारेल त्याला 1000 रुपये पुढच्या ओव्हरला घेईल. पारितोषिक आलंय. ओमकार पाटणेने जर पुन्हा एकदा षटक हाताळलं आणि त्याच्या अगेन्स्ट कोणत्याही फलंदाजाने त्या ओव्हरमध्ये 3 चौकार मारले तर शिवम शर्मा यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल त्या फलंदाजाला. फलंदाजाला इथे मात्र पारितोषिक लावण्यात येते. अर्थातच ओमकारचा स्टँडर्ड किती डेव्हलप झालाय, कारण की त्याच्या अगेन्स्ट 3 चौकार मारणं सहज नाहीये. 500 अजून ऍड झालेत. बॉलिंग मार्क वरती सूरज मात्रे. बॉलिंग मार्क वरती सूरज येतो आणि सूरज साठी देखील पारितोषिक इथे मात्र लावण्यात आलंय. बॉबी ठाकूर जे ऑनलाईन मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्याकडून इथे मात्र पारितोषिक आलंय. जर हॅट्रिक घेतली तर 1000 रुपयांचं पारितोषिक असेल, पण पहिल्याच बॉलवरती धूमधडाका झालाय. खांदे खोलण्याचा चान्स दिला ओमकार चव्हाणला आणि ओमकार चव्हाणने आता मात्र बॉलरचे थोडे वांदे गेलेत. धावा इथे मात्र 4 मिळतात. चौकार आलाय. ड्राईव्ह चालला, जवाब स्ट्रोक. आय थिंक करण बोलवतोय विकी. पुढचा बॉल स्वीप करण्याचा प्रयत्न. जबरदस्त गोलंदाजी, फलंदाजापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. एक प्लॅन बनवला आणि प्लॅन वरती सूरज लक्ष केंद्रित करतोय. पुढचा बॉल स्विच हिट. शुभमकडे हा बॉल येतोय. फर्स्ट सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल पकडला जातोय. चांगली फिल्डिंग. एक धाव इथून मात्र मेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 13 धावा धावफलकावरती लागल्यात. गोलंदाज सूरजला आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर महेश स्ट्रायकिंग एंडवर. हा ओव्हरला नक्की टार्गेट करण्याचा प्रयत्न केला जाईल, कारण की पहिल्या बॉलवरती चौकार आला, मागच्या बॉलवरती प्रेशर निर्माण झालंय, मागच्या ओव्हरमध्ये प्रेशर निर्माण झालंय. ते बाजूला सारायचं असेल तर ही ओव्हर मोठी करावी लागेल. आणि त्याच प्रयत्नामध्ये दिसतो देखील महेश. चांगले फिल्डिंग, अमितची चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एकच धाव. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावर आपण पाहतोय ती म्हणजे 14. पुढचा बॉल पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. सिग्नल आला तो म्हणजे नो बॉलचा. नो +1 एक्स्ट्रा रन. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 16 स्कोरबोर्ड वरती लागल्यात. पहिलं सत्र मैदानामध्ये सजतंय आणि पहिल्या सत्रामध्ये आतापर्यंत डोकेदुखी ठरणारी ही जोडी, कारण की मैदानाच्या आतमध्ये पहिल्या सत्रामध्ये किंवा दुसऱ्या सत्रामध्ये आतापर्यंत मैदानामध्ये सर्वात जास्त टाइम ज्यांनी स्पेंड केला अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल आहे. ओमकार चव्हाण आणि महेशला आपण पाहतोय. चांगले फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे सुमित कडून. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती 17. सुमितला आपण पाहतोय गट्ट्या 11 टीम मध्ये. एनसीसी ठाकूरवाडीची वॉल.
जबाबदारी सर्वांना कळालेली आहे. आता मात्र आपल्याला काय करायचं आहे, कारण की कधी चान्स मिळेल चमकण्याचा हे सांगता येणार नाही. इतका मोठ्या मंचावरती इतक्या मोठ्या जनसमुदायात हे सर्व प्रेक्षक मायबाप उपस्थित आहेत आणि त्यामध्ये ही टॅलेंटेड प्लेयर्स ज्याप्रमाणे खेळत आहेत त्यांचं टॅलेंट पाहण्यासाठी हे प्रेक्षक मायबाप आलेत. त्यांना देखील आनंद मिळतोय. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते या एका धावेच्या मदतीने 18 धावा धावफलकावरती लागल्यात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 18 धावा स्कोर बोर्डवरती लागतात. 9च्या सरासरीने धावा इथे मात्र बनतात. आणि मी विनंती करतोय, चला आमच्या मैदानाच्या आतमध्ये कोणी ज्या गाड्या पार्क केल्या मित्रांनो जरा व्यवस्थित पार्क करा. सगळं काही व्यवस्थित असल्यावरती पाहायला देखील तितकीच मजा येते आणि कोणाला त्रासही होत नाही. तिसऱ्या षटकाची सुरुवात. प्राइस ऑन आहे. कोणता फलंदाज 3 चौकार मारेल? ओमकार पाटेला शिवम मिश्रा यांच्याकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. शिवम शर्मा यांच्याकडून 1,500 रुपयांचं पारितोषिक आहे. ओ बॉटमहँडचा वापर पावर नव्हती या फटक्यामध्ये, त्यामुळे एकच धाव इथून मात्र मिळेल. कसेही 3 चौकार या ओव्हरमध्ये जर आले तर त्या फलंदाजाला 1,500 रुपयांचं पारितोषिक मिळेल. शिवम शर्मा यांच्याकडून पारितोषिक लावली जात आहेत. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातो. हा खेळाडू जास्त घायल आहे, कारण की 2 सीझन मध्ये सुपर 4 मध्ये देखील क्वालिफाय झालं नाहीये, तर तितकाच घातकही या वर्षी ओमकार दिसतोय. वीस धावा धावफलकावरती 20. ओ इथे मात्र एक चेक कंप्लीट केला, पण जेव्हा हे चेक कंप्लीट झाला त्यावेळी महेशही असतोय आणि ओमकारही असतोय. दोघांना माहिती आहे एक्झॅक्टली काय करण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओ स्वेट मागच्या बॉल वरती ओमकार थोडासा हसला. हे पाहिलं महेशने. बॉल तू थांबवला होता, डाव मी पुढे नेतोय. महेश सांगतोय ओमकारला की पुढ्यात टाकलेला बॉल कशा प्रकारे त्याचा हशल करू शकतो. आतापर्यंत एकाच संघातून खेळत असताना फक्त या खेळाडूच्या फलंदाजीचा आनंद ओमकारने घेतलाय. आज मात्र त्याच्या फलंदाजीला सामोरं जातोय ओमकार पाटणे. प्राइज इथे मात्र आलाय. ओ क्या बात है महेश. ओमकार पाटणे डोंबिवलीचा क्रिकेट, डोंबिवलीचा कोहिनूर आणि त्या कोहिनूर समोर टॅलेंटेड महेश शिंदे एक नवी कहाणी लिहितोय. बॅक टू बॅक 2 चौकार. ओमकार प्रेशर मध्ये आणि आता मात्र ओमकारसाठी पारितोषिक आली आहेत. विकेट जर घेतली महेश शिंदेची तर सिद्धेश गावडे यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक, पण बॅक टू बॅक 2 चौकार आले तर अर्थातच 1,500चा पारितोषिक ऑन आहे. ओ इथे मात्र जे कोणाला जमत नाही महेश शिंदे सहज करतो. डोंबिवलीमध्ये जसं काही शिंदेचा वार फिका होतच नाही आणि महेश शिंदे चमकलाय, पुन्हा एकदा चमकलाय आणि ठोकलाय ओमकार पाटणेला. मुळशी पॅटर्न मधला डायलॉग आठवला, ठोकायचा तर टॉप चाला ठोकायचा. आणि जो ओमकार हसत होता तो मात्र आता शांत झालाय, कारण की मैदानाच्या आतमध्ये महेश शिंदे नावाची ज्वालामुखी ब्लास्ट झाली आहे. हो आता मात्र दिमागात टाकलेला बॉल एक धाव घेण्याचा प्रयत्न नॉस्ट्रायकिंग एंड वरती थ्रो केला जातोय. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते. फ्रस्ट्रेशन स्पष्टपणे दिसतंय की मागच्या 4 बॉल मध्ये काय घडले पूर्णपणे अस्तव्यस्त करून टाकलंय गट्टा 11 टीमचा बॉलिंग युनिटला. महेश शिंदेने 3 चौकार 1 सिंगल, बॅक टू बॅक 3 चौकार महेश शिंदेने ठोकलेत. जणू काही स्टेटमेंट दिलं महेशने. ओमकारने जिथे विकेट पटकावले तिथे मात्र मी समोर नव्हतो. कदाचित 2 ते 3 पारितोषिक कमी झाली असते असं महेशने सांगितलंय आणि उत्तरही दिलंय. जेव्हा जेव्हा बिग टॅलेंट समोर असतं तेव्हा तेव्हा बिग स्टोरी घडतात.
आणि या मॅच मध्ये आपण पाहतो महेश शिंदेचा पगडा थोडासा भारी. 3 ओव्हरचा के कंप्लीट. 3 ओव्हर मध्ये झालेली ही तोडफोड कट्ट्यालन टीमला पुन्हा एकदा एकत्र येऊन जमवाजमव करावी लागेल, प्लॅनिंग आखावी लागतील, योजना आखावी लागतील. पण मी ज्याप्रमाणे मगाशीच उल्लेख करत होतो की सर्वात जास्त टाइम ज्या जोडीने स्पेंड केला आतापर्यंतच्या मॅचेस मध्ये ती जोडी आहे ओमकार चव्हाण आणि महेश शिंदे. सेन्सिबल आणि कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट आपल्याला दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. जेव्हा आक्रमणाची गरज आहे तेव्हा आक्रमण केलं जातं, जेव्हा संयमाची गरज आहे तेव्हा मात्र संयम दाखवलं जात आहे. टोकायचा कोणाला हा विचार केला जातोय. आतापर्यंत सर्व संघ प्लॅनिंग करत होते गट्टा 11 टीम बद्दल, तर ओमकारची ओव्हर अशीच जाऊ देत. पण आई गावदेवी देवीच्या ऑल स्टार संघाला हे मान्य नव्हतं. जर विचार केलाय कोणाचा, खेळाचा विचार आपण करतोय. आदर फक्त खेळाचा, खेळाडूचा नाही. ऑपोजिशन मध्ये कोणी किती मोठा खेळाडू असू देत त्याला देखील धडा शिकवल्याशिवाय आम्ही राहणार नाही, हे उत्तर दिलं आहे गावदेवी दिवीच्या ऑल स्टारच्या फलंदाजाने. आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 34 विदाउट लॉस. 34 धावा फलकावरती. चांगला बिझनेस मिळवून देणारी जोडी मैदानाच्या आतमध्ये खेळते. ही जोडी जितका वेळ खेळत राहील तितका वेळ गट्टा 11 टीमची डोकेदुखी वाढत राहील. कारण की 34 धावा फलकावरती किती धावांवरती स्वतःला सुरक्षित समजेल आई गावदेवी दिवीच्या ऑल स्टार. कारण की इथून मात्र इन्शुरन्स परचेस केला जातो आपल्या बॉलर्स साठी. आणि सेकंड इनिंग मध्ये ते बॉलर स्वतःला जर सुरक्षित समजायचं असेल तर महेश आणि ओमकारला इथून मात्र धावा बनवायच्या. महेश आणि ओमकार पुन्हा एकदा आपल्या स्टान्स वरती येतात, क्रीज वरती येतात. क्रीज वरती पुन्हा एकदा रणसंग्राम सुरू होतोय. छोटासा ब्रेक, छोटीशी विश्रांती घेतली आहे. पण या आतापर्यंतच्या विश्रांती अगोदर एक क्रांती घडली जिथे मात्र 3 चौकार बॅक टू बॅक पाहायला मिळाले ओमकार पाटणेच्या अगेन्स्ट. आता मात्र त्या क्रांतीला शांत केलं जाईल का? स्ट्रायकिंग एंड वरती ओमकार चव्हाण, गोलंदाजी मार्क वरती अनुभवी गोलंदाज प्रशांत कोंडे. ही कोंडी फोडायची असेल तर प्रशांत कोंडेला काहीतरी करावं लागेल. राऊंड द विकेट. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये दाखल देखील झालं. ओ इथे मात्र पहिल्याच बॉल वरती दांडी गुल. विकेट मिळाली ओमकार चव्हाणची. पहिल्याच बॉल वरती यष्टचित होताना आपण पाहतो ऍक्शन रिप्ले मध्ये. ओ पहिलाच बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पुढे खेळण्याचा प्रयत्न, बॅलन्स गेला, टोपी पडली, त्यापर्यंत विकेटही मिळाली आहे. आणि इथे मात्र जर प्रशांत कोंडेने या ओव्हर मध्ये हॅट्रिक घेतली तर विक्रांत परब यांच्याकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक प्रशांतसाठी. पहिली तर विकेट परचेस केली आहे. विक्रांत इथे मात्र पारितोषिक लावलंय प्रशांत साठी. ओ पुढचा बॉल आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर गेला, एक अँगल बनवतोय. लेग ब्रेक पद्धतीची गोलंदाजी, पॉझिटिव्ह स्टार्ट इथे मात्र मिळाला प्रशांतला. विकेट मिळाली आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोशन. पुन्हा एकदा पुढ्यात टाकलेला बॉल, बॉल थोडासा वळतोय आणि त्यामध्ये एक्स्ट्रा रन्स देखील मिळत आहेत. हो आताचा बॉल आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर बाहेरच्या दिशेला वळण घेणारा. ड्राईव्ह करणं थोडंसं कठीण आहे या ओव्हर मध्ये मी म्हणेन, कारण की ज्याप्रमाणे लेग ब्रेक होतोय पूर्णपणे जागेवरून खेळणं थोडंसं कठीण आहे. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रायकर एंड वरती थ्रो, 1 धावे तर मात्र कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 37 37 धावा धावफलकावरती लागल्यात. 3 चेंडू आतापर्यंत झालेत आणि 37 धावा. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत्येक क्रीडा स्पर्धामध्ये आपण नेहमी ज्यांना पाहतो, कारण की ही क्रीडांगण म्हटल्यावरती या क्रीडांगणावरती अनेक साऱ्या स्पर्धा होतात आणि अनेक साऱ्या स्पर्धांमध्ये एक स्पर्धा अशी होते ज्या स्पर्धेमध्ये कोणताही प्रवेश शुल्क आकारलं जात नाही.
विभागाची स्पर्धा असते आणि त्या विभागाचे जन करतातच जित प्रकाश भोईर साहेब इथे उपस्थित होतात, त्यांचं मनपूर्वक हार्दिक सहर्ष स्वागत। आणि जीतचं वेलकम बाउंड्रीने केलंय महेशने। महेश मात्र थांबत नाहीये, आज मात्र ठरवलंय मागच्या वर्षी क्वालिफायरच्या अगोदर मी बाहेर गेलोय आणि त्यामुळे त्या वेदना अजूनही जाणवत आहेत, तर यावर्षी मात्र एक नवा इतिहास लिहायचा आहे। तर महेश शिंदेने मात्र एक काव्यग्रंथ लिहायसाठी स्वतःच्या हातामध्येच या मॅचची धुरा ठेवली आहे। अपील केली जाते, अपील केली जाते, ओमकार अपील करतोय महेशच्या विकेटची। महेश शिंदे स्ट्रायकिंग एंड वरती आपण पाहतोय थोडासा बॅकफुट वरती येऊन स्वतःला स्ट्रेच करून स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न ऍक्शन रिप्ले मध्ये आपल्या स्क्रीन वरती दिसतोय देखील। एक पाय थोडासा बाहेर काढला, त्यानंतर पुन्हा एकदा आपल्या जागेवरती बॉडीचा बॅलन्स थोडासा मागे आणि त्यानंतर बॉल फक्त पुढे नेण्याचा प्रयत्न, पुश करण्याचा प्रयत्न, त्यामध्ये संपर्क झालाय का नाही हे पाहिलं जातंय, पण एक्झॅक्टली क्लिअर झालंय की फलंदाज आहे सुरक्षित। अपील केली गेली, ओमकारने अपील खारिज केली पंचांनी। नॉट आउटचा सिग्नल येतोय। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 42। विकेट फार महत्वाची आहे महेशची। जर महेश असाच खेळत राहिला मैदानाच्या आतमध्ये तर डाव एका हाती घेऊन जाईल, पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग सुमितची। जेव्हा जेव्हा सुमितकडे बॉल गेला तेव्हा तेव्हा मात्र ती शिल्ड भेदण्यामध्ये अयशस्वी राहिला प्रत्येक फलंदाज। इतकी सुंदर फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते। हे टॅलेंट आहे, प्रत्येक संघामधून एक टॅलेंट निवडला गेलाय आणि त्यानंतर गट्टा 11 संघ बनलाय। आपण पाहतोय त्या संघामध्ये ओमसाई गणेशचे खेळाडू आहेत, एकदंत कोपरचे खेळाडू आहेत, एनसीसी ठाकरवाडीचे खेळाडू आहेत, जयरागाईचे खेळाडू आहेत, दिवाळ डोंबिवली गटातील अनेक साऱ्या संघातील अनेक सारे खेळाडू खेळताना आपल्याला पाहायला मिळतात। किंग भोईरचा देखील खेळाडू आपल्याला खेळताना पाहायला मिळते। श्री 11चा खेळाडू आहे। अर्थातच पूर्ण संघ बनवण्यासाठी अनेक साऱ्या संघातील खेळाडूंची मदत घ्यावी लागली आहे आणि त्यानंतर गट्टा 11 संघ बनलाय। गोलंदाजचे मार्कवरती येतोय उमेश। धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 43। जर या ओव्हर मध्ये कसेही 3 विकेट आले तर अंकेश पाटणे सरांकडून 500 रुपयांचं पारितोषिक। विकेट तर माहिती नाही पण महेश थांबत नाहीये। महेश वेगळ्याच मूड मध्ये खेळतोय आणि जेव्हा जेव्हा महेश असा खेळत असतो तेव्हा मात्र बॉलर्स म्हणत असतील की महेश नॉन स्ट्रायकिंग एंड वरती भरा, तेव्हाच मात्र बॉलर फक्त वाचू शकतात। पहिल्याच बॉलवरती खणखणीत प्रहार केलाय। 47व्या धावफलकावरती पहिल्या चौकारासोबत पुन्हा एकदा उमेश टू महेश। ओ आता मात्र स्क्वेअर कट, ओ बाय वन गेट वन फ्री, एक नाही दुसरी मिळाली आहे। पहिल्या बॉलवरती मेहनतीची, दुसऱ्या बॉलवरती थोडी नशिबाची, पण महेश शिंदेला धावा मिळतात फक्त आणि फक्त 4। 2 बॅक टू बॅक चौकार, 2 बॉल मध्ये 8 धावा आल्यात। आता मात्र चेंजेस केले जात आहेत। धावा झाल्या धावफलकावरती त्या म्हणजे 51। 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर पहिल्या 2 बॉल्स मध्ये 2 बाउंड्रीज आलेत। हो इथे मात्र पुढे खेळण्याचा प्रयत्न, थोडे एक्स्ट्रा एफर्ट लावावे लागतात बॉलरला आणि जणू काही फिटनेसचा टेस्ट घेतला जातोय प्रशांतचा। मागच्या बॉलवरती देखील आपण पाहिलं थोडीशी मिसफील्ड झाली आणि त्यानंतर लगेचच कीपर कीपिंग साठी पाठवला आणि उमेशने देखील थोडस टेस्ट केलं प्रशांतला ऍक्टिव्ह आहेत का। एक्स्ट्रा रन्स, इथे मात्र पुन्हा एकदा चांगला फटका, अरिगेटची चांगली फिल्डिंग, स्ट्रायकर एंड वरती थ्रो, एक धावेतून मात्र मेल, एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 53-53। प्रथम बॅटिंग करत असताना आई गावदेवी देवीच्या ऑल स्टार 53 धावा धावफलकावरती लागल्यात। उमेश देखील थोडासा म्हणत असेल की महेश आता मात्र नॉन स्ट्रायकिंग एंड वरती येते बरं आहे आणि ते मात्र पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न। रोशनच्या बॅटमधून तशा धावा येत नाहीयेत, सिग्नल आलाय तो म्हणजे व्हाईट बॉलचा। मागच्या मॅच मध्ये देखील रोशनने थोडस निराश केलं होतं आणि रोशनची जशी विकेट मिळाली त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट मिळाले होते अंकेशला। तर रोशनला इथून मात्र थोडस वाचावं लागेल, विचार करावे लागतील, प्रोसेस समजावी लागेल आणि त्यानंतर स्ट्रोक डिस्बर्स करावे लागतील।
इथं मात्र पाहावरती बॉल चौकार असं निमंत्रण स्वीकारलं रोशनने आणि आता मात्र त्याला देखील धावा मिळतात त्या म्हणजे 4. डोंबिवलीचा कार्निवल सुरू आहे आणि त्यामध्ये हे टॅलेंटेड खेळाडू चमकून उठतात. एक धाव इथे मात्र पुन्हा एकदा मिळेल. एका धावेच्या मदतीने लेग बायचा सिग्नल होतोय आणि धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 59 धावा धावफलकावरती लागल्यात. अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. या बॉलवरती तरी भविष्य विकेट मिळेल का? पुन्हा एकदा पाहावरती बॉल ऑन साईडला ढकलण्याचा प्रयत्न. चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. एका धावेचा प्रयत्न केला, दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न सुरू आहे पण एकच धावेतून मात्र मिळेल आणि शेवटच्या बॉलवरती मिळाली ती विकेट. एका धावेसोबत पहिलं सत्र कंप्लीट झालं. धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात म्हणजे 60 आणि टार्गेट असेल ते म्हणजे 61 धावेंचं. 61 धावा इथून मात्र बनवायच्यात. तर चला मंगलमूर्ती टीमचे कॅप्टन आणि ऐसे और भी वीडियोस के लिए चैनल को सब्सक्राइब करो और तर त्याचप्रमाणे झेवियर विके प्रतिष्ठान आणि मंगलमूर्ती टीमचे कॅप्टन इथे उपस्थित होतात आणि मी विनंती करतो टॉस करण्यासाठी. ऐसे और भी वीडियोस के लिए सन्माननीय जीत बोर्ड साहेब इथे उपस्थित आहेत. मगाशी ज्याप्रमाणे उल्लेख केला ह्या क्रीडांगणावरती अनेक साऱ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात आणि एक स्पर्धा अशी असते ज्या स्पर्धेमध्ये कोणतंही शुल्क आकारलं जात नाही. विभागातील खेळाडूंसाठी ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि त्या स्पर्धेचे जनक अर्थातच जीत प्रकाश बोईर साहेब इथे उपस्थित आहेत. टॉस इथे मात्र आपण करणार आहोत. भवानी स्पोर्ट्स कॉल केलाय आणि आला अर्थातच DPL चा लोगो. मी जीतला विनंती करतो आपण विराजमान व्हा. टॉस झाला आणि टॉस जिंकला तो म्हणजे टीम झेवियर विके प्रतिष्ठान संघाने. मयुरेश सर्वप्रथम निर्णय काय असेल? बॅटिंग घेऊ. सकाळी चर्चा केली होती तुझ्यासोबत की मागच्या 2 सीझन मध्ये संघाला तसा विजय मिळाला होता आणि त्यामुळे सुपर 4 मध्ये पोहोचलो नव्हतो पण आज सुरुवात चांगली झाली. बॅट मधून रनही मिळतात. टॉप ऑर्डर मध्ये खेळतोय पण समोर मंगलमूर्ती संघ आहे. तर ह्या आव्हानाकडे कसं पाहतोय आणि संघाचं सध्याची परिस्थिती आणि सध्याचा परफॉर्मन्स पाहता संघाबद्दल काय म्हणशील? टीम तर सगळी 100% येते. काय मिस फिल्डिंग वगैरे काहीच नाही. सगळे यंगस्टर भरलेत, मस्त खेळते सगळे. आता ही मॅच जिंकायचा आम्ही खूप प्रयत्न करू. आणि समोर मंगलमूर्ती संघ आहे. एक अजून एक यंग टॅलेंटेड खेळाडू अर्थातच ऋषिकेश समोर आहे. त्याच्या समोर खेळताना मंगलमूर्ती संघासमोर खेळताना कोणतं दडपण मनामध्ये? दडपण तर नाही पण समोरची टीम पण स्ट्रॉंग आहे, हलक्यात घेऊन चालणार नाही. टॉस जिंकून निर्णय काय? बॅटिंग. बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरच्या संघाला किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल प्रथम फलंदाजी करत असताना? 55 ते 60. ओके, हा होता कर्णधार झेवियर विके प्रतिष्ठान संघाचा पॉझिटिव्ह विचारांनी आणि त्याने मात्र अगदी स्पष्ट शब्दांमध्ये सांगितलं बॅटल जबरदस्त असेल. माझ्यासोबत मंगलमूर्तीचा कॅप्टन ऋषिकेश देखील आहे. ऋषी, या मॅच कडे कसं पाहतोय? समोर मयुरेशने ज्याप्रमाणे रिप्लाय दिला की 55 ते 60 धावा इथं मात्र आम्ही बनवू प्रथम बॅटिंग करत असताना. बॉलिंग करत असताना तुम्ही कशा प्रकारे या आव्हानाकडे पाहतायत? आम्ही 50 ते 45 पर्यंत थांबू त्यांना आणि आमचे पण बॉलर खूप चांगले आहेत आणि आम्ही पण थांबू जरा 50 पर्यंत त्यांना आणि बघू चांगलं होईल मॅच मध्ये. असं म्हणावं लागेल की मयुरेशने जे चॅलेंज दिलं ते ऍक्सेप्ट आहे? हो, नक्कीच नक्कीच. मयुरेशची विकेट साठी कोणता गोलंदाज पहिल्याच ओव्हर मध्ये येईल? बघू आता ते टीम मिटिंगवर समजेल आणि कोण पहिले ओव्हर टाकेल. बघू, आम्ही मेन विकेट मयुरेशचीच आहे, ती भेटली तर मॅच जिंकू आम्ही. आणि स्पेशली DPL मध्ये खेळताना तुला कसं वाटतंय? या संपूर्ण ऍटमॉस्फिअर मध्ये एवढे पब्लिक आहे, या प्रेशर सिच्युएशन मध्ये एवढे दिग्गज खेळाडूंमध्ये तू झळकतोय तर कसं वाटतंय? छान वाटतं खूप खेळायला इथे आणि प्रत्येक वर्षी वाद बघत असतो आणि चांगला गेम होईल यावर्षी पण. जसा प्रत्येक वर्षी खेळतो तसा हा वर्ष पण खेळेल आणि मंगलमूर्तीला फायनलपर्यंत घेऊन जाईल. संघाचं नेतृत्व करतोय मंगलमूर्ती संघाचं. शुभेच्छा तुला देखील. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकला तो म्हणजे टीम झेवियर विके प्रतिष्ठान संघाने आणि टॉस जिंकून एक धाडसी निर्णय घेतला तो म्हणजे बॅटिंग करण्याचा. वळत पुन्हा एकदा सेकंड इनिंग कडे. ओमकार मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला आणि ओमकारसाठी पारितोषिक देखील लावण्यात आलं. विकी पाटील यांच्याकडून 3 चौकार मारले सलगचे तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल.
पण सामना सुरू होण्या अगोदर अमित कडा यांनी देखील एक पारितोषिक लावलं होतं, ते देखील लक्षात आणावं लागेल. कारण की 15 धावा मॅक्झिमम, मिनिमम 15 धावा तुम्हाला बनवायच्या होत्या आणि मॅक्झिमम त्याहून जास्त. अर्थात हे बॅटल होतं ओमकार आणि महेश मध्ये. महेशने तर 15+ धावा, अर्थातच धावांचा अक्षरशः पाऊस पडलाय आणि त्या धावा एका ठिकाणी जमा देखील करण्यात आल्यात आणि तिथे धरण बांधलं गेलंय. आता त्या धरणाला ओलांडून ओमकारला धावा बनवायचा आहेत. क्या बात आहे. पारितोषिक देखील आता मात्र प्लेयरच्या परफॉर्मन्स नुसार लावली जात आहेत. महेश शिंदे बॉलिंग ट्रॅक वरती आला आणि ओमकार स्ट्रायकिंग एंड वरती असेल. आणि ओमकारला जर महेशने 3 डॉट्स जरी फेकले तरी संघ मालक आईगावदेवी दिविशा ऑल स्टारचे ओमकार मोरे साहेबांकडून तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. पण आता मात्र विनोद बॉलिंग मार्क वरती आणि स्ट्राईक वरती ओमकार आहे आणि या मॅचची हाईप वाढवतो ओमकार पाटणे. कारण की धावा बनवायच्या त्या देखील 61 आहेत. ओ इथे मात्र काय घडलंय मैदानामध्ये, विकेट आली आहे ओमकार पाटणेची. एक टॅलेंटेड उभरता हुआ सितारा ज्याने मात्र डोंबिवली नगरीमध्ये आकार माजवला होता, आज त्याला शांत केलंय. अनुभवाची सावली हीच खरी विद्येची माऊली. विनोद इतकी वर्ष क्रिकेट खेळतोय, त्याने मात्र आज उत्तर दिलंय की ओमकार पाटणेला बाद केल्यानंतर ज्याच्या नावाची चर्चा महाराष्ट्रभर होते, आज मात्र त्या फलंदाजाला शांत केलंय. ऍक्शन रिप्ले आपण पाहतो. विनोदचा हा राऊंड ऑफ ऍक्शनने ओव्हर द विकेटने बॉल बाउन्स मिळाला आणि मैदानाच्या बाहेरचा रस्ता. अर्थातच ओमकार पाटणेला बेपत्ता केलं या मॅच मधून. गट्ट्याला संघाला लागणारा हा खूप मोठा झटका आहे. चौकार इथे मात्र मागच्याच बॉलवरती आला होता, त्यानंतर पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. विकेट मिळाली आहे आई गावदेवी दिविशा ऑल स्टार संघ. जबरदस्त नियोजन, जबरदस्त खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. मी मगाशीच सांगितलं, संघाला जेव्हा सकाळी पाहिलं होतं त्यावेळीच मी डिक्लेअर केलं होतं की बॉलिंग युनिट जबरदस्त आहे. 60+ धावा परफेक्ट आहेत. तर 60+ धावा ऑलमोस्ट बनल्यानंतर बॉलर्स जर स्वतःला सुरक्षित समजतील आणि पहिल्याच ओव्हरमध्ये जर ओमकार पाटणेची विकेट मिळते तर सोने पे सुहागा. इथे मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, खडे स्ट्रोक जनरेट करण्याचा प्रयत्न. प्रशांतचे खांदे आता थोडे वजनदार होतील कारण की या 2 खांद्यांवरती संघाचा भार जो घ्यायचा आहे. कारण की ओमकार पाटणे अर्ध्यावरती माघारी परतलाय, ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होती. आणि मी हे पाहिलंय देखील, जेव्हा जेव्हा मोठी प्रीमियर लीग येते तेव्हा मात्र आयकॉन्स पेक्षा ज्या खेळाडूंवरती आपण कमी लक्ष केंद्रित करतो, जसे अंडररेटेड खेळाडू असतात, तेच झळकताना आपल्याला पाहायला मिळतात. आठ धावा धावफलकावरती आहेत. कधी कुणाला अपॉर्च्युनिटी मिळेल सांगता येत नाहीये. आता मात्र या संघाची जबाबदारी प्रशांत आणि चिन्मयच्या खांद्यावरती. महेश बॉलिंग ट्रॅक वरती. पहिलाच बॉल थोडासा बाहेर निघाला, पंच करण्याचा प्रयत्न. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 9. दुसरं षटक. दुसऱ्या षटकामध्ये महेश शिंदे, पहिल्या ओव्हरमध्ये विनोद. इथे मात्र लो फुल टॉस बॉल आणि फुल टॉस बॉलला योग्य दिशेला देखील पाठवला. धाव मिळाला 4. मान इन फॉर्म चिन्मयला आपण पाहतोय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 13. आता मात्र लाईन चेक करूयात. स्लॉट मध्ये मिळतोय, तोफा कबूल आहे आणि बॉल सरळ पाठवलाय स्टंपच्या मागे. 4 धाव्यांसाठी हा स्ट्रोक जनरेट केला जातोय. लॉंग स्टॉपला बॉल ट्रॅव्हल होतोय. पॉवर प्रचंड या फटक्यामध्ये. चिन्मयचा वावर सध्या तरी या मैदानामध्ये झळकतोय. चिंगारी पेटली होती बादशाह मैदानावरती चिन्मय नावाची आणि आता मात्र त्या चिंगारीने वणव्याचं रूपांतर घेतलंय. महेश शिंदेच्या समोर 2 बॅक टू बॅक ठोकलेत.
हलक्या आधारे खेळण्याचा प्रयत्न, एक धावेतून मात्र मिळेल. आता मात्र मागच्या 2 बॉलवरती जी चूक केली होती महेशने, बॅकफूट वरती ठेवण्याचा प्रयत्न. बॅकफूट जबरदस्त चिन्मयचा, हे टेस्टही केलं महेशने आणि टेस्ट करत असताना 2 चौकारही आले. आताचा बॉल आपण पाहतोय, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाही, येतो डॉट बॉल. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतो ती म्हणजे 18. चेंडू झाले आतापर्यंत या षटकातील 5. 18 धावा धावफलकावरती. स्वीप करण्याचा प्रयत्न, खेळाडू तिथे तैनात आहे. एक धाव इथे मात्र कंप्लीट केली जाते एका धावेच्या मदतीने. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ते म्हणजे 19. धावा धावफलकावरती 2 षटकांच्या समाप्तीनंतर आता मात्र गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सागर. बॉलर सागर तयार होतोय. 2 षटकांमध्ये आपण पाहिलं तर 19 धावा धावफलकावरती. ही मॅच फार महत्वाची आहे कारण की इथून मात्र जो संघ जिंकेल त्याला मात्र थोडस सेफ फील होईल या स्पर्धेमध्ये, कारण की तुम्ही टॉप वरती जाण्याची शक्यता आहे. कोणता संघ टॉप वरती जाईल, कारण की आतापर्यंत दोन्ही संघ परास्त झाले नाहीयेत. कोणता तरी एक संघ डेफिनेटली या मॅच मध्ये परास्त होईल. सागरचा पहिलाच बॉल फुल टॉस होता, मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, स्ट्रायकर इन वरती थ्रो. एकच धावेतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 20 धावा धावफलकावरती लागल्यात. करायच्यात 61. तिसरं षटक प्रगतीपथावर. स्ट्रायकिंग इन वरती चिन्मय. इथे मात्र स्वच्छट करण्याचा प्रयत्न. इथं मात्र सेंट्रल टच, स्मार्ट मूव. मागच्या बॉलवरती पाहिलं प्रशांतने एक्झॅक्टली सागर काय करण्याचा प्रयत्न करतोय. फाईन लेग मध्ये हा स्ट्रोक भरपूर फाईन होता आणि त्यामुळे खेळाडू तैनात केलाय. ऑलमोस्ट आपण पाहिलं तर थोडासा क्रीजचा बाहेर आणि त्यामुळे ओमकारसाठी शक्य नव्हतं चौकार अडवणं. प्रशांतने चांगला स्ट्रोक जनरेट केलाय, पण असे स्ट्रोक वारंवार यावे लागतील. कन्सिस्टन्सी हवी आहे. 25 धावा धावफलकावरती लागल्यात. स्वेटेड आणि तितकी चांगली फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंग. पहा, मी आधीच सांगितलं होतं या स्पर्धेला ऑपॉर्च्युनिटी सारखं पहा, कारण की जर तुम्ही ऑपॉर्च्युनिटी सारखं पाहिलं तर तुम्हाला प्रॉब्लेम्स आणि कॉम्पिटिशन दिसणारच नाही. समीरला माहिती आहे मला काय करायचं आहे आणि तो झळकतोय देखील. हा मोठा मंच आहे आणि हा मोठा मंच या टॅलेंटेड खेळाडूंसाठीच तर सजवला गेलाय, जिथे मात्र आपल्याला तरुणाईचा तेजस्वी आवेश पाहायला मिळतोय. हा तेजमय खेळ, अनुभवाची तितकीच चांगली भर लागली आहे, कारण की एक्सपिरियन्स खेळाडूंचा देखील एक वेगळी कॅटेगरी होती. त्या कॅटेगरी मधून देखील खेळाडू निवडले गेलेत. प्रत्येक संघामध्ये एक ना एक एक्सपिरियन्स खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. इथं मात्र फटका फार चांगला आपल्याला पाहायला मिळतोय. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय ती म्हणजे 27. 61चं लक्ष, 27 धावा धावफलकावरती. अजूनही जिंकण्यासाठी आपण विचार केला तर 34 धावांची अजूनही गरज आहे. 13 चेंडू 34 धावा, 13 मध्ये करायच्या 34 धावा करण्यासाठी किती इथून मात्र मेहनत केली जाईल. लीग मध्ये टिकायचं तर पहिल्या 2 मॅचेस सहज जिंका. थोडं स्वतःलाही सेफ फील केलं जातं, कारण की तिसरा मॅचचा प्रेशर हटून जातो. आता मात्र जाळ्यामध्ये अडकवलंय. 13 मध्ये 34 करायच्या होत्या. डबल ट्रिपलचं इक्वेशन वाढायला लागलं आणि इक्वेशन वाढत असताना विकेटही फेकली गेली आहे. प्रशांत कोंडेच्या खेळीचा होतो अंत आणि गट्ट्यालय संघाला दुसरा धक्का लागतो 27 वरती. अर्थात हे समीकरण आहे 12 बॉल जिंकण्यासाठी करायच्या आहेत, त्या म्हणजे तब्बल 34 धावा. 12 मध्ये 34 करायच्या. ड्रिंक्स ब्रेक ची वेळ झाली, पण सध्या तरी गट्टा 11च्या गाडीला ब्रेक लागलाय आणि आपण पाहतोय देखील तो डगआउट मध्ये चिंतेचं वातावरण. एक्झॅक्टली काय घडलं, कुठे काय चुका झाल्या आता मात्र चर्चा केल्या जातात.
पण अजूनही मॅच कंप्लीट झाली नाहीये. हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अजूनही खेळण्यासाठी सज्ज होत आहेत, कारण की गेल्या वर्षीचं मैदान मला अजूनही आठवत आहे. प्रत्येक मैदानामध्ये अनिकेत पाटीलच्या नावाची चर्चा होती, पण तो फॉर्मॅट वेगळा होता. तो फॉर्मॅट ओव्हरआर्म क्रिकेटचा होता. बाईकही मिळाली त्या फॉर्मॅटमध्ये, त्या फॉर्मॅटने प्रसिद्धीही दिली. पण आता मात्र अंडरआर्म क्रिकेट, त्या अंडरआर्म क्रिकेटमध्ये 12 चेंडू जिंकण्यासाठी 34 धावांची गरज. आणि मी ज्याप्रमाणे मगाशीच उल्लेख केला की याच सीझनला बादशाह मैदानावरती एक चिंगारी पेटली होती आणि आता मात्र त्या चिंगारीचं रूपांतर वणव्यामध्ये झालंय. तो खेळाडू चिन्मयी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. आमचं हे व्यासपीठ आणि या व्यासपीठावरती उपस्थित हे सर्व आमचे मान्यवर डोळ्यात तेल घालून या मॅचचा आनंद घेतात. अजितला आपण पाहतो, अमितला आपण पाहतोय, त्यासोबत बॉबी आहे, संकेतला आपण पाहतो आपल्या स्क्रीनवरती. हे सजलेलं व्यासपीठ आणि या व्यासपीठाची शोभा वाढवण्यासाठी हे सर्व व्यासपीठावरती बसलेले आमचे अतिथीगण. मयुरेश देखील मॅच कडे पाहतोय, हे खेळाडूही पाहत आहेत की एक्झॅक्टली आता मात्र दुविधा मनस्थिती अशी आहे जे व्यासपीठावरती पाहतात की सपोर्ट एक्झॅक्टली करू कोणाला. एका बाजूला ओमकार आहे, एका बाजूला महेश आहे. इम्पॅक्ट प्लेअर मैदानाच्या आतमध्ये एंटर होतो. विनोदने मात्र आपला रोल निभावला आणि या मॅच मध्ये जो विनोदचा कॅमिओ होता तो फार महत्वाचा होता, कारण की अजूनही तो तिसरा चौथा बॉल माझ्या डोळ्यासमोर आहे. त्यामध्ये ओमकार पाटणेची विकेट आहे आणि त्या मॅचचं चित्र तिथेच बदललंय. पण 12 बॉल 34 अजूनही मॅच जिवंत. बॉलिंग मार्क वरती आपण पाहतो महेश शिंदे, स्ट्रायकिंग एंड वरती चिन्मयला आपण पाहतोय. पहिलाच बॉल, बॉडी लाईन गोलंदाजी. माहिती आहे महेशला आता मात्र हे फलंदाज अटॅक करण्याचाच प्रयत्न करतील आणि त्यामुळे जास्त जागा देत नाहीयेत. मोठे फटके खेळण्यासाठी जी जागा हवी आहे ती जागा मात्र बनवण्यासाठी फलंदाजाला जी काही मेहनत करायची ती फलंदाजाला. माझ्याकडून कोणतीही चूक होणार नाहीये महेशने तर सांगितलं. अमित कडाळे साहेबांनी जे पारितोषिक लावलं होतं ते पारितोषिक मधून तर ओमकार पाटणे डिस्क्वालिफाय झाला. अर्थातच महेश शिंदे नो डाऊट ते पारितोषिक पटकावेल. 500चं कॅश प्राइज महेश शिंदेच्या नावावरती ऑलरेडी ऍड केलं गेलंय. इथे मात्र ऑन साइडला खेचण्याचा प्रयत्न ओमकार तिथे मात्र तैनात आहे. एकच धावीतून मात्र मिळेल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 29 धावा धावफलकावरती लागल्यात. ओ टॅपचा फटका, फिल्डर असेल तरी प्रेक्षक बनून राहील. धावा इथे मात्र मिळतात म्हणजे 4. अटॅकिंग इंटेंट, 5 स्ट्रोक, टप्पा पडला त्यानंतर टॅपचा प्रहार आणि या 4 धावा रॅप केल्यात आपल्या संघासाठी. ओ इथे मात्र चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. हो इथे मात्र स्वेटशेट करण्याचा प्रयत्न, विकेट मिळाली. अनिकेत पाटीलचा देखील खेळीचा अंत होतोय. महेश शिंदेने मात्र ठरवलंय आज मात्र एका बाजूनेच आपल्या संघाला जिंकवायचंय. रिस्क घ्यायचीच नाहीये शेवटच्या ओव्हरपर्यंत जाण्याची. कारण की महेश शिंदेला देखील माहिती आहे की किस्मत ऐसी चीज है जो वक्त आने पे हमेशा बदल जाती है. त्यामुळे रिस्क इथून मात्र कोणतीही घ्यायची नाहीये. जोपर्यंत संधी आपल्या हातामध्ये त्या संधीचं सोनं करूयात आणि फायदेशीर आपल्या संघासाठी जे करता येईल ते करण्याचा प्रयत्न इथून मात्र केला जातो. मैदानाच्या आतमध्ये शुभम दाखल होतो, ज्याचा मात्र पहिल्या मॅच मध्ये 400च्या स्ट्राईक रेटने स्वतःचं खातं खोललं होतं. तोच ऍक्शन रिप्ले आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या सत्रामध्ये देखील ओमकार असला होता, त्यानंतर 3 चौकार आले होते आणि आता मात्र महेश असलाय आणि शुभमचा बॅट मधून हा चौकार आलाय. भाई शुभमने तर आज टॉपच्या खेळाडूंना धडे शिकवलेत. 2 चौकार भाई 400च्या स्ट्राईक रेटच्या खालीच येत नाहीये. मागच्या मॅच मध्ये अक्षयच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती चौकार होता, आता महेश शिंदेच्या अगेन्स्ट पहिल्याच बॉलवरती चौकार. हाईट कम फाइट ज्यादा. अजित देखील पाहतोय या मॅच कडे.
अजितला देखील आठवतं विभागातील स्पर्धेमध्ये पहिल्यांदा शुभम जेव्हा खेळत होता तेव्हा मात्र पहिल्याच मॅच मध्ये आय थिंक 2,500 ते 3,000चं पारितोषिक शुभम शिकलेला मिळालं होतं. प्रकाश दादांनी सरोज वहिनीने देखील ते पारितोषिक लावलं होतं आणि त्यानंतर आता मात्र आपण पाहतोय ओ क्या बात आहे. मागच्या बॉल वरती शुभम, या बॉल वरती चिन्मय दहाडतोय. 2 चौकार बॅक टू बॅक. लढाई कायम आहे. हो आताचा बॉल आपण पाहतोय. पंचांचा सिग्नल येतो तो म्हणजे वाईड एक्स्ट्रा रन. मागच्या मैदानावरती जी चिंगारी पेटली होती या मैदानामध्ये त्या चिंगारीचं वनव्यामध्ये रूपांतर होईल का? संघाला गरज तर आहे. ओ फटका फार सुंदर आहे आणि बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 चौकार. एनसीसी ठाकूरवाडीची मशाल मैदानामध्ये गट्टा 11 संघासाठी विजयाचं दीप प्रज्वलित करण्यासाठी आशेची किरण जागी करतोय चिन्मय. लढाई कायम आहे कारण की मागच्या 3 बॉल मध्ये जे घडलंय त्या 3 बॉलने अस्तव्यस्त करून टाकलंय पूर्णपणे आईगाव देवी दिविशा ऑल स्टार संघाला. रोशन समोर 2 चौकार. मैदानाचा आतमध्ये वारा सुटलाय. खर तर धावांचा वारा सुटलाय तो चिन्मयला. रोशनने देखील एक चेक केलाय. चिन्मय पाहतोय. ओ ऑन साइडला खूप मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न आलाय तो डॉट बॉल. जिंकण्यासाठी 3 चेंडू आणि 14 धावांची गरज. ओ फाईन लेग. बॅट फक्त टर्न केली आणि त्यानंतर आपल्या संघासाठी रन एकत्र करत असताना 4 धावा. जिंकण्यासाठी अजूनही विचार केला तर 2 चेंडू आणि 10 धावांची गरज आहे. मॅच अजूनही ऑन आहे मित्रांनो कारण की जर एक्स्ट्रा मिळाले तर मॅच बदलू शकते. इथे मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मध्ये धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजे 52. जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 9 धावांची गरज. गट्टा 11 टीम आता मात्र विचार करत असेल पहिल्या सत्रामध्ये ज्या झालेल्या मिसफिल्ड्स आहेत, जे झालेले एक्स्ट्रा रन्स आहेत ते खर्च झाले आणि तोच नुकसान आपल्याला पाहायला मिळतो कारण की गट्टा 11च्या फिनिशर्सने तर काम अगदी योग्यरित्या केलं होतं. सिग्नल येत होतं म्हणजे व्हाईट बॉलचा. मॅच अजूनही कंप्लीट झाली नाहीये. 53 धावा धावफलकावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि 1 धाव इथून मात्र ती देखील कंप्लीट केली नाहीये. त्यामुळे हा बॉल शेवटचा बॉल डॉट. मॅच कंप्लीट. सामना येतो मात्र जिंकला येतो म्हणजे टीम आईगाव देवी दिविशा ऑल स्टार संघाने. आणि दिविशा ऑल स्टारचे आज स्टार चमकतायत कारण की ओमकार मोरेने खरोखर खूप चांगला धाव खेळलाय या प्लेयर्स वरती. कारण की मनीष सर आपण पाहतोय बॉलिंग युनिट परफेक्ट बॉलिंग युनिट आहे आणि अजूनही एक्स्ट्रा बॉलर्स त्यांच्याकडे आहेत. जसं की केतनचा वापर अजूनही केला नाहीये. मंगेशचा वापर अजूनही केला नाहीये. गेल्या वर्षी मंगेश चॅम्पियन संघामध्ये बॉलिंग करत होता. त्या मंगेशला अजूनही शांत ठेवलंय. ओव्हरऑल आईगाव देवी दिविशा ऑल स्टार संघाचा विजय होतोय. अभिनंदन टीम. वेल डन, वेल प्लेड अँड कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक गट्टा 11. कारण की आता मात्र नेक्स्ट मॅच गट्टा 11 ची अति तटीची असेल. नॉकआउट मॅच गट्टा 11 संघासाठी आणि मात्र पुढच्या फेरीची दारं उघडी झाली आहेत. अर्थातच या स्पर्धेमध्ये आतापर्यंत राहिलेले अजिंक्यपद आहे ते म्हणजेच आईगाव देवी दिविशा ऑल स्टार. कॉंग्रॅच्युलेशन टीम अँड कॉंग्रॅच्युलेशन ओमकार मोरे.